जागतिक मान्यतेनंतर किल्ला प्रतापगडाचा कायापालट, युनेस्को दर्जानंतर संवर्धनाला वेग. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला जागतिक मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात गड किल्ल्यांची स्थिती काय आहे याचा रियालिटी चेक समोर आलाय. छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला प्रतापगड, जिथं स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा अंत झाला, या ऐतिहासिक दुर्गाचा कायापालट मोठ्या वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांना युनेस्को दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाने या किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी भरीव पावलं उचलली. राज्य सरकारकडून सुमारे 160 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर किल्ला प्रतापगडावर दुरुस्ती, मजबूतीकरण आणि पारंपरिक स्वरूप जपण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या निधीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक वारसा जतन करण्याची सरकारची बांधिलकी अधोरेखित केली. सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये किल्ल्याच्या तटबंदी, प्रवेशद्वार, परिसर, ऐतिहासिक रचना आणि पर्यटक सुविधांचं उन्नतीकरण यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मूळ वास्तुरचनेची जपणूक करत काम सुरू असल्यानं किल्लेदार, स्थानिक नागरिक आणि पर्यटक समाधान व्यक्त करतात. जागतिक दर्जा आणि भरीव निधीच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडाचा बदलता चेहरा, इतिहासाचा सन्मान आणि वारशाचं जतन यांची नवी ओळख बनते.